गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आज 2023 मधल्या गीता जयंतीनिमित्त आपण एकत्र आलेलो आहोत. आज आहे 22 डिसेंबर 2023. आज आहे एकादशी, मोक्षदा एकादशी म्हणतात तिला. याच्यात ह्या दिवशी भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली होती कुरुक्षेत्रावर असं म्हणतात. आणि त्यानिमित्त आपण त्या दिवशी गीता जयंतीचा उत्सव साजरा करतो. त्या दिवशी लोक गीतेचं पारायण करतात, गीतेचं चिंतन करतात. आपण तर गीतेचं चिंतन आठवड्यात 2 वेळा करतोय सध्या. आपण चिंतन करत करत 10व्या अध्यायापर्यंत येऊन पोचलेलो आहोत. पण आज आपण थोडा त्याच्यामध्ये एक दिवस ब्रेक घेऊ आणि अवनी आपल्याला एक गीतेचाच एक श्लोक म्हणून दाखवणार आहे. गीतेचा अध्याय सुरू करण्यापूर्वी, गीतेचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी गीतेचं ध्यान करावं असं म्हणतात. गीतेचे 9 श्लोक आहेत ध्यानाचे. त्यापैकी एक जो श्लोक आहे जो मला खूप आवडतो, तो श्लोक मी आता अवनीला म्हणायला सांगणार आहे. तर अवनी, जर तू तो श्लोक म्हटलास तर फार उत्तम. गो हेड प्लीज. आणि तोपर्यंत मी एक काम करतो, मी ती स्क्रीन शेअर करतो. मी तुम्हाला तो श्लोक काय आहे तो पण दिसेल आणि अवनी तो गाऊन पण दाखवेल. चालेल अवनी? गो हेड प्लीज. येस. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. सुंदर. आता ह्याचा अर्थ बघूया आपण. ह्याचा अर्थ हा आहे की ऑल द उपनिषद्स आर द काउज अँड कृष्ण इज द वन हू मिल्क्स देम. अर्जुन इज द calf and devotees are the consumers of the great nectar of Gita. सर्वोपनिषदो गावो म्हणजे सर्व उपनिषद, गावो म्हणजे गायी आहेत. ठीक आहे. उपनिषद म्हणजे वेदांचं जे सार आहे, वेदांचं सार उपनिषदांमध्ये, राईट. वेदांमध्ये 3 प्रकारच्या गोष्टी आहेत ना. आपल्याला ऐकून माहिती असेल की आपले जे वेद आहेत, 4 वेद आहेत ना. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद, असे 4 वेद आहेत. तर ह्या वेदांमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या कर्मप्रधान आहेत. म्हणजे आपण काय करायला पाहिजे, ह्या जगामध्ये कसं राहायला पाहिजे, त्यानंतर ते कर्म केल्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारचं फळ मिळेल, आधी भौतिक, आधी दैविक किंवा आध्यात्मिक. म्हणजे ह्या जगामध्ये म्हणा किंवा आपल्या मनशांतीसाठी किंवा पुढच्या जन्मासाठी किंवा आध्यात्मिक प्रगतीसाठी, ह्या तिन्ही गोष्टींसाठी आपल्याला काहीतरी फळ मिळेल, असं उपासनाशास्त्र देखील आहे वेदांमध्ये. आणि तिसरं म्हणजे ज्ञानाचा भाग, ज्याला आपण उपनिषद म्हणतो किंवा वेदांत म्हणतो. त्याच्यामध्ये हे जग कसं चालतं, ह्या जगाचं खरं स्वरूप काय आहे, हे जग कोणी निर्माण केलं, कधी निर्माण झालं, निर्माण करता निर्माता कोण आहे, ज्याला आपण ईश्वर म्हणतो तो ईश्वर, तो कोण आहे, आणि मी स्वतः कोण आहे, म्हणजे माझं खरं स्वरूप काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह ह्या उपनिषदांमध्ये झालेला आहे. तर उपनिषदांना गायींची उपमा दिलेली आहे. समजा सगळी उपनिषदं म्हणजे गायी आहेत, तर त्या उपनिषदांचं सार म्हणजे गायीचं जे आपण दूध काढतो, तर गायीच्या शरीरातनं अनेक इतर गोष्टी पण बाहेर निघतात, परंतु त्या आपण नाही उपयोगात आणत तेवढ्या. आपण दुधाचा वापर करतो, राईट. तर दूध जे आहे ते गायीपासून आपल्याला मिळतं, ते सगळ्यात जास्त उपयोगी आहे, रोजच्या जीवनात उपयोगी आहे. म्हणजे कृष्णाचा जन्म जेव्हा झाला होता तेव्हा गायीच्या दुधाचा महिमा कृष्णाने वाढवला. आजकाल आपण त्या सगळ्या प्रक्रियेचं औद्योगिकीकरण करून टाकलेलं आहे आणि गायीला आपण एक यंत्राचा भाग म्हणून वापरतो. तर तशा प्रकारे आपण नको वापरायला. तशा प्रकारे मनस्थिती नव्हती जेव्हा कृष्ण होता तेव्हा. आणि कृष्णाने गायींचा आणि गायीच्या दुधाचा महिमा वाढवला. तर गायीच्या दुधामधून आपल्याला जी पुष्टी मिळते, जे काही पोषण मिळतं, ते उपनिषदांचं जे सार आहे ते काढून जर आपण घेतलं, तर ते करून द्यायचं काम कोण करतोय? दोग्धा गोपालनंदन. दोग्धा म्हणजे जो दोहन करतो. आता समजा आपण पंजाबी असलो, तर पंजाबी लोक जोडाक्षराला तोडाक्षर करतात आणि तोडाक्षराला जोडाक्षर करतात. तर ते एक दोग्धाच्या ऐवजी दो गधा असं म्हणतात. दो गधा. तर दो गधा म्हणजे कोण? एक गधा मी आणि एक गधा आपण सगळेजण, ज्यांना सांगतोय तो, नाही का? तर असं नाही आहे ते. दोग्धा म्हणजे जो दूध काढतो तो.
राईट. दोग्धा गोपाल नंदन. गोपाल नंदन म्हणजे गोपाळांचा नंदन, गोपाळांचा प्रियकर. सगळ्या गोपाळांना जो प्रिय आहे तो गोपाल नंदन. पार्थो वत्सः आणि पार्थ म्हणजे अर्जुन. अर्जुन हा वत्स म्हणजे वासरू. सुधीर भोक्ता. सुधीर भोक्ता म्हणजे सु म्हणजे चांगलं, धी म्हणजे ज्याची बुद्धी चांगली आहे किंवा ज्याचं धैर्य चांगलं आहे आणि भोक्ता म्हणजे जो भक्षण करतो किंवा हू इज द कन्झ्युमर ऑफ दॅट. जो ज्याची बुद्धी शुद्ध झालेली आहे असा भोक्ता आहे. दुग्धं गीतामृतम महत्. गीतेचं जे दूध आहे ना, ते दूध नसून ते अमृत आहे. अमृत का बरं आहे? कारण की हे शिकल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं, की आपला मृत्यू होऊच नाही शकत. आपला मृत्यू होऊ शकत नाही हे कळणं ह्याला म्हणतात अमृतत्व. तर जर गीतेच्या अभ्यासाने गीतेचा अर्थ आपल्या जीवनामध्ये आपण समजा समजून घेतला आणि आपल्याला जर कळलं, की आपण मरूच नाही शकत. म्हणजे काय झालं, की आपल्याला ते अमृत मिळालं ना. अमृत जे असतं ते ज्ञानाचं असतं. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं बघा. ठीक आहे ना. महत म्हणजे सगळ्यात मोठं जे अमृत आहे, ते आपल्याला या गीतेच्या अभ्यासामुळे मिळू शकतं, असं आपल्याला ह्या श्लोकातनं कळतं. तर गीतेचं ध्यान करताना हा श्लोक म्हटला जातो. आपण प्रत्येक वेळेस हा म्हणत नाही, परंतु आपण गीतेचा अभ्यास कशाकरता करतोय, हे आपण जर नेहमी लक्षात ठेवलं. आपण लक्षात हे ठेवायचं, की आपल्याला 2 गोष्टींपासून मुक्ती हवी आहे. 2 भ्रमांपासून. पहिला भ्रम हा आहे, की मी हा देह आहे. ह्याच्यापासून आपल्याला मुक्ती पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरा जो भ्रम आहे आपला तो म्हणजे, की हा मी वेगळा जीव आहे. म्हणजे मी एक वेगळा जीव आणि तुम्ही सगळे लोक वेगळे जीव. ही जी भ्रांती माझ्या मनामध्ये आहे, ती भ्रांती आपल्याला पुसून टाकायची आहे. तर ह्या 2 गोष्टींपासून मुक्ती जेव्हा आपल्याला मिळते, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं, की अरे, आपण आत्तापर्यंत जी स्वतःबद्दलची कल्पना केली होती, ती कल्पना चुकीची होती पूर्णपणे. आपण का बरं कुठलीही गोष्ट करतो? तुम्ही मला सांगा. का बरं करतो? कुठलीही गोष्ट ह्याच्यासाठी करतो, की ती गोष्ट केल्या की आपल्याला काहीतरी मिळेल आणि मग आपण सुखी होऊ, असं आपल्याला वाटतं, नाही का? हे अगदी सोपं उदाहरण म्हणजे आपल्याला भूक लागलेली असते, तेव्हा आपण काहीतरी जाऊन खातो. तर खाल्ल्यानंतर आपल्याला बरं वाटतं. भूक भागली की मग आपल्याला बरं वाटतं ना? म्हणजे आपण कुठलीही गोष्ट ह्याच्यासाठी करतो, की ती गोष्ट केल्यानंतर आपल्याला काहीतरी फळ मिळतं आणि त्या फळामुळे आपल्याला सुख मिळतं. अशा प्रकारच्या प्रवृत्तीने आपण गोष्टी करतो, राइट? तर एक म्हणजे गोष्टी मिळवायच्या किंवा काहीतरी प्राप्त करायचं ह्याला आपण म्हणतो प्रवृत्ती, राइट? आणि समजा आपण एखादी गोष्ट किंवा एखादा अनुभव आपल्याला आवडत नसेल, तर मग तो आपण टाळण्याचा प्रयत्न करतो. तर टाळण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला म्हणतात निवृत्ती. प्रवृत्ती आणि निवृत्तीचं आपलं पूर्णच्या पूर्ण जीवन जे आहे ना, हे प्रवृत्ती आणि निवृत्तीवर आधारलेलं आहे. आणि ती प्रवृत्ती आणि निवृत्ती कशावर आधारलेली आहे? तर ती रागद्वेषावर आधारलेली आहे. रागद्वेष म्हणजे राग ह्या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये आसक्ती असा होतो. आसक्ती, क्रेव्हिंग. तर क्रेव्हिंग पूर्ण करण्यासाठी आपण जेव्हा काही करतो, तेव्हा त्याला म्हणतात प्रवृत्ती व्हिच इज बेस्ड ऑन राग. आणि द्वेष म्हणजे एव्हर्शन. त्या एव्हर्शनमुळे आपण काय करतो, की एखादी गोष्ट टाळायचा प्रयत्न करतो. त्याला म्हणतात निवृत्ती. प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या 2च मोटिव्हजनी आपलं काम होत असतं जीवनामध्ये. ठीक आहे? तर हे कशाकरता करतो? प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या दोन्ही गोष्टी आपण सुखी होऊ म्हणून करत असतो. जे आपण नेहमी उदाहरण बघतो ते हे आहे, की एखादी व्यक्ती लग्न करायला बघते, तर लग्न का बरं करायला बघते? कारण की लग्न केल्यानंतर मी सुखी होईन, असं आपल्याला वाटतं. तर लग्न केल्यानंतर आपण सुखी होऊच याची काही खात्री नाही आहे. सगळेजण होतात असं नाही आहे. पुष्कळ लोकांना सुख मिळतं, पुष्कळ लोकांना सुख नाही मिळत. मग ज्यांना सुख नाही मिळत समजा ते विकोपाला गेलं, तर मग ते म्हणतात, की ठीक आहे आता मी डिव्होर्स करतो. तर डिव्होर्स कशाकरता करतो? दुःखी होण्याकरता? नाही, 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 नाही. डिव्होर्स पण सुखी होण्याकरताच केला जातो. सो लग्न पण सुखी होण्याकरता केलं जातं आणि त्याच्यानंतर जर भ्रम निराश झाला, काय भ्रम कुठला होता, की लग्न केल्यानंतर मी सुखी होईन. पण मग तो निराश झाला. म्हणजे काय, की तो भ्रम गेला, की लग्न केल्यामुळे आपण सुखी होत नाही असं कळलं. लग्न केल्यानंतर आपण दुःखी होतोय असं कळलं. म्हणून मग आपण लग्न मोडायला चाललो. डिव्होर्स घेतला. आहे की नाही? म्हणजे प्रवृत्ती केली पहिले नंतर निवृत्ती केली. दोन्ही गोष्टी कशाकरता केल्या? सुखाकरता केल्या. नाही का?
म्हणजे आपण कुठली एखादी गोष्ट पहिले असं वाटतं आपल्याला ती सुख देईल म्हणून आपण ती करतो. पण मग तीच गोष्ट आपल्याला आपल्या दुःखासाठी कारणीभूत होते. असं जगातल्या प्रत्येक गोष्टीच असंच आहे. त्यामुळे आपल्या इथे विवाह संस्था जी आहे ना, ती सुखी होण्यापेक्षा सुद्धा त्या अनुभवातनं गेल्यानंतर आपल्याला आपली कर्तव्य काय आहेत आणि त्यातून आपली आध्यात्मिक प्रगती कशी होऊ शकेल, याच्यासाठी सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे विवाह ही संस्था आहे आणि विवाह हा संस्कार आहे. आणि त्या संस्थेबद्दल जर आपल्या मनामध्ये आस्था, निष्ठा असली, तर मग आपण ती संस्था बळकट करण्याचा प्रयत्न करू आणि ती बळकट ठेवू. आपल्या आचरणातून ती संस्था बळकट होईल आणि राहील, हेच अपेक्षित आहे. कारण की समजा आपल्याला समाज व्यवस्थित चालावा असं वाटत असेल, तर त्याच्यासाठी गृहस्थ धर्म किंवा गृहस्थाश्रम आवश्यक आहे. तर तो जर आपण व्यवस्थित केला, तर गृहस्थाश्रमावर किंवा गृहस्थांवर सगळ्या समाजाचं जे भलं आहे ते आधारित आहे. समाज चालतो तो गृहस्थांच्यामुळे चालतो. कारण की त्याच्या आधीचा जो आश्रम आहे, गृहस्थाश्रमाच्या आधीचा आश्रम तो म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये आपण फक्त शिकतो. तर ब्रह्मचर्य आश्रमामधले जे ब्रह्मचारी असतात ते गृहस्थावर अवलंबून असतात. म्हणजे आपली मुलं आपल्यावर अवलंबून असतात. त्यांचं शिक्षण होईपर्यंत आपण त्यांना मदत करतो. त्यानंतर ते स्वतः मिळवते झाले, की मग ते स्वतंत्र होतात आणि ते त्यांचा प्रपंच करतात. त्यांचा जोडीदार निवडतात. त्यांच्यासोबत ते गृहस्थाश्रमात येतात. ते गृहस्थाश्रमात आल्यानंतर अशी अपेक्षा आहे, की आपण एक पाऊल मागे घ्यावं आणि त्यांच्या जीवनामध्ये गरजेपेक्षा अधिक ढवळाढवळ करू नये. त्यांना त्यांच्या मताने जगू द्यावं. त्यांनी अमुक असं करावं, तमुक तसं करावं अशी अपेक्षा करू नये. त्यांनी असं केलं चांगली गोष्ट आहे. म्हणजे आमची मुलं जेव्हा मोठी झाली, त्यानंतर जेव्हा ती समजूतदार झाली, जेव्हा ती कॉलेजमध्ये जायला लागली, म्हणजे 18-19 वर्षाची झाली, त्याच्यानंतर मग त्यांना आपण काय सांगणार आहे? त्यांना तर ते त्यांच्या मताने त्यांचं जीवन जगू द्यायला पाहिजे. काय होईल फार तर फार चूक करतील ते. पण अगदीच खूप मोठी घोडचूक करत असतील, तर आपण त्यांना सावधान करू, की "नाही, नाही, हे करू नका. ह्याच्यात अतिशय हानी होण्याचा संभव आहे. नका करू." पण जर त्यांनी जर असं मनाशी पक्कं ठरवलेलं असेल, की "नाही, नाही, आता मी हे करणारच आहे." मग ते करतीलच. आपण त्यांना एन्करेज करू शकतो चूक न करण्यासाठी म्हणून. पण त्यांच्या नशिबात जर ते चूक करणार आहे असं असेलच, तर तुम्ही काय करू शकता? काही नाही करू शकत ना. म्हणजे आपण आपल्या मुलांना सावध करू शकतो फक्त, एका विशिष्ट वयानंतर. अर्थात त्या वयापर्यंत येईपर्यंत आपण त्यांचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे. करायलाच पाहिजे. पण त्याच्यानंतर मग त्यांना स्वातंत्र्य देणं म्हणजे निवृत्ती ही पण आवश्यक आहे. म्हणजे त्यांच्या एखाद्या विशिष्ट वयापर्यंत प्रवृत्ती ठीक आहे, पण नंतर मग निवृत्ती. दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. तर त्यांना जर आपण स्वातंत्र्य दिलं आणि त्यांना हे पण सांगितलं, की नाही आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. तुम्हाला जे योग्य वाटतं किंवा तुमचा ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला रस वाटत असेल, तुम्ही ते जरूर पर्स्यू करा. जरूर पर्स्यू करा. आणि नंतर तिथे जर खूप काही चूक होणार असेल, तर आपण त्यांना सावधान करायचं. हे आपलं कर्तव्य आहे. तर अशा प्रकारे जर आपण राहिलो आपल्या मुलांसोबत, तर फार चांगलं राहू. तर मुलं ब्रह्मचर्य आश्रमामध्ये आहेत, ते शिकतायत. नंतर आपण गृहस्थाश्रमामध्ये आहोत. त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रम जेव्हा ते गृहस्थाश्रमात येतात मुलं, तेव्हा आपण वानप्रस्थाश्रमात म्हणजे थोडं वी हॅव टू विथड्रॉ फ्रॉम प्रपंच. त्यांच्या जीवनामध्ये एस्पेशली आफ्टर दे आर ग्रोन अप त्यांच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करू नये आपण. त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण राहावं आणि त्याच्यानंतर चिंतन ह्या गोष्टीचं आहे, की ह्याच्या पलीकडचा जो माझा आश्रम आहे, संन्यास आश्रम, त्याच्यासाठी मी काय करायचं? त्याच्यासाठी तयारी. म्हणजे ग्रॅज्युअल विथड्रॉवल फ्रॉम वर्ल्डली अफेअर्स. नॉट विथड्रॉवल फ्रॉम वर्ल्डली अफेअर्स इन द सेन्स, बट ॲट लीस्ट मेंटल विथड्रॉवल. म्हणजे तुम्ही जगामध्ये कार्य करत राहा, परंतु त्याच्यामध्ये कर्ता भाव नका ठेवू. अशा प्रकारे जर आपण राहिलो, तर आपण संन्यासाश्रमात येऊन आणि मग पूर्णपणे विरक्त होऊ शकतो. कारण की ह्या जगापासून पूर्णपणे विरक्ती जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत आध्यात्मिक प्रगती होऊच नाही शकत.
आपण पुष्कळ वेळा चिंतन केलेलं आहे आपल्या ह्या गीता चिंतनाच्या वर्गांमध्ये, की विवेक आणि वैराग्य ह्या 2 पहिल्या पायऱ्या आहेत अद्वैताचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी, नाही का? ते जर नसेल तर आपल्याला नंतर मग त्याच्या पलीकडचं शमदम उपरतितिक्षा, श्रद्धा, समाधान हे नाही सापडणार. आणि शेवटी मग मोक्षत्व. आपल्याला अतिशय तीव्र इच्छा पाहिजे मुक्तीची. ती पहिली इच्छा आहे. आणि मग ते करत असताना जेव्हा आपण गीतेचा अभ्यास करतो आणि गीतेचं सार आपल्या लक्षात येतं, त्याच्यानंतर हे कळतं, की अरे, मी तर नेहमी मुक्तच होतो. जो मुक्त व्हायला बघत होता, तो जीव काल्पनिक होता, मिथ्या होता. जीव ही एक संकल्पना आहे. परंतु जोपर्यंत आपण स्वतःला जीव समजत असतो, तोपर्यंत आपल्याला काहीतरी, काहीतरी साधना करणं आवश्यक आहे. आणि ती साधना करता, करता त्या साधनेमध्ये सहजता येते. आणि मी साधना करतो आहे, ही भावना गळून पडते. तर ती भावना गळून पडणं हे आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्याला असं वाटत असतं, की मी साधक आहे आणि मी साधना करतोय, तोपर्यंत आपल्या मनामध्ये साधनेचा अहंकार असू शकतो, की मी जी करतोय तीच साधना सगळ्यात उत्तम आहे. बाकीच्या साधना चांगल्या नाही आहेत. हा साधनेचा अहंकार आपल्या मनामध्ये होऊ शकतो. तो केव्हा होईल? जेव्हा मी साधक आहे असं मला वाटेल तोपर्यंत. पण तो अहंकार देखील शेवटी गळून पडायला पाहिजे. तर गीतेचा अभ्यास करताना पहिले आपल्याला आपण जगामध्ये कसं राहावं, याच्याबद्दल मार्गदर्शन करते गीता. ते केल्यानंतर पुरेशी आपली चित्तशुद्धी होईल कर्मातून, कर्मयोगातून. त्यानंतर आपण उपासना शास्त्राकडे वळतो. तर त्या उपासनेचा भाग सध्या आपला सुरू आहे. जेव्हा आपण म्हणजे जे आपण शिकतोय सध्या. कर्माचा जो भाग होता पहिल्या 6 अध्यायांमध्ये तो आपण बघितला. त्याच्यानंतरच्या 6 अध्यायांमध्ये उपासनेचा भाग आहे. आणि त्याच्यानंतरचे जे अध्याय आहेत, त्यापैकी 3 अध्याय ज्ञानाचे आहेत, 13, 14, 15 आणि नंतर मग 2 परिशिष्ट आहेत. जे अपेंडिक्सेस म्हणतो ना तसं. आणि शेवटी 18वा अध्याय म्हणजे उपसंहार. म्हणजे शेवटचा समरी असं म्हणू. सगळ्या गीतेचं सगळं सार जे आहे ते एका 18व्या अध्यायात आहे. आपण नुसतं एकटा एकटा 18वा अध्याय जरी शिकलो तरी सुद्धा पुरे आहे. परंतु त्याच्या आधीचे अध्याय शिकणं सुद्धा उपयोगी आहे आणि आनंददायी आहे. गीतेचा अभ्यास करून आपल्याला आतून जो आनंद वाटतो आणि गीतेचा हा अभ्यास करत असताना आपण जो आनंद प्रगट करतो, किती सुंदर आहे. तर अशा प्रकारे आपण गीताच्या चिंतनात राहायला पाहिजे नेहमी. आज गीता जयंतीच्या निमित्ताने मला थोडंसं गीतेबद्दल बोलावसं वाटलं. तर ते मी बोललो एक 15-20 मिनिट. ह्याच्याबद्दल आपल्याला काही चिंतन करायचं असेल तर कोणी बोलू शकता. एनीबडी हॅज टू से एनिथिंग अबाउट इट? कोणाला काही बोलायचं आहे का याच्याबद्दल? मागच्या वेळेस किशोरदादा आणि स्मिताताई आपण म्हटलं होतं की गीता जयंतीनिमित्त काहीतरी गीतेबद्दल आपण बोलू. तर ते आपण बोललो 15-20 मिनिट. इफ यू वॉन्ट वी कॅन चॅट अबाउट इट. आहे काही? कोणाला काही बोलायचं आहे? नसेल तर आपण मग गीतेचे श्लोक घ्यायला सुरुवात करू. तर मी आत्तापुरता हा संदेश थांबवतो आणि आपण हे रेकॉर्डिंग इथे थांबवू आणि मग दुसरं रेकॉर्डिंग पुन्हा सुरू करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.